वडेगाव मांढळ येथील शेत शिवारात सुरू असलेल्या कोळसा भट्टीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने मंगळवारी घटनास्थळी प्रत्यक्ष मोका चौकशी केली। भट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे पिकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। माननीय नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली। यावेळी तक्रारदार शेतकरी, ग्रामस्थ तसेच संबंधित कोळसा भट्टी चालक उपस्थित होते। चौकशी दरम्यान मौजा वडेगाव मांढळ येथील सर्वे क्रमांक 276/2 मधील 1.62 हेक्टर क्षेत्र महेंद्र नरेशराव महाजन यांच्या मालकीचे असल्याचे समोर आले। यापैकी 40 हेक्टर क्षेत्राला सन 2026-27 या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात अकृषक वापराची मंजुरी देण्यात आल्याची नोंद महसूल अधिकाऱ्यांनी घेतले। चौकशी दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीबाबत विचारणा करण्यात आली असता कोळसा भट्टीसाठी अशा प्रकारच्या परवानगीची आवश्यक नसल्याचा दावा महेंद्र महाजन यांनी केला। तसेच वन विभागाकडून मिळालेल्या परवानगीनुसार भट्टीत तयार झालेला माल 30 जून 2026 पर्यंत वाहतूक करण्याची मुदत असल्याचे दस्तऐवजही त्यांनी सादर केले। दरम्यान कोळसा भट्टीच्या परिसरातील शेतकरी शैलेश रामटेके, नारायण लोहारे, भागेश्वर बांते, रामकृष्ण बांते, राजहंस बुराडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी भट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार केली। विषारी धुरामुळे परिसरातील वातावरण दूषित होत असून शेतमजूरही कामासाठी येण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतीची कामे प्रलंबित झाल्याचे त्यांनी सांगितले। शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय असून या प्रदूषणामुळे आमच्या उपजीविकेवरच संकट आले आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली। या संदर्भात ग्रामसभेत ठराव मंजूर करण्यात आला असून संबंधित कोळसा भट्टीवर तातडीने कारवाई करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। मौका चौकशीच्या वेळी सरपंच, ग्रामपंचायत सचिव, ग्रामविकास अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील तसंच ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महसूल विभागाच्या चौकशी अहवालानंतर या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। नमस्कार सर, महालावी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या वडेगाव गट ग्रामपंचायत अंतर्गत एका शेतकऱ्याकडे आलेल्या इथं जे कंपनी आहे, धुळाची कंपनी म्हणजे कोळसा कंपनी म्हणल्या जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांच्या वारंवार रोष होता, त्यामुळे आपण शेतकऱ्याकडे आलेल्या। सर काय सांगा नेमकं आपण? माझे नाव क्षीरसागर भांबोडकर आणि आम्ही समस्त शेतकरी आहोत इथं। आता 2 वर्षापासून ही भट्टी चालू झाली आहे आणि याच्यामुळे जो धूर निघत आहे त्याच्यामुळे आमच्या शेतामध्ये मजूर नाही येत आहेत कामाला आणि आम्ही राबतो, आम्हाला पण या धुळाचा बहुत सारा त्रास होतो। कधी श्वास घेण्यात त्रास होतो, कधी काम करण्यात त्रास होतो। आम्ही ग्रामपंचायतला निवेदन दिलं, तंटामुक्ती कमिटीला निवेदन दिलं आणि तहसीलदार साहेबाला पण निवेदन दिलं। आता त्याच विषयावर इथं मोका चौकशी चालू आहे। आणखी आम्ही त्यांना हीच विनंती आहे की ही भट्टी तुरंत बंद करण्यात यावी। मॅडम, आपण वडेगाव इथे आलेला कोयला जी खदानाची कंपनी आहे, खरोखर आज शेतकऱ्याचा वारंवार त्रास असताना आपण आज मोका चौकशी करत आहात, काय वाटते आपल्याला? शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार का आपण? कोयला खदानीमुळे तसं तर कोयल्यामुळे काय धुरामुळे शेतकऱ्यांचं मालाचं नुकसान किंवा आरोग्यासंबंधी तक्रारी निर्माण होऊ शकतात आणि तसा त्यांनी गावकऱ्यांनी पूर्ण ग्रामपंचायत वडेगाव मांढळ तसा ठराव घेऊन कोयला खदान बंद करण्यासाठी त्यांनी ठराव घेतलेला आहे। त्या अनुषंगाने पुढे माननीय आमचे वरिष्ठ तहसीलदार साहेब जो काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन करण्यात येईल। भाई ऑनेस्टली नागपुर में घर ढूंढते ढूंढते एक चीज समझ आ गई, हर बिल्डिंग सेम स्टोरी, छोटे फ्लैट्स, क्राउडेड फ्लोर्स, जीरो प्राइवेसी। फिर किसी ने मुझे ये जगह सजेस्ट की, सिद्धिविनायक एम्बेसी 10, जहाँ हर फ्लोर एक कंप्लीट होम है। यहाँ पूरा फ्लोर ही सिर्फ एक फैमिली के लिए है, मतलब एक फ्लोर एक ही होम, मतलब मोर स्पेस, मोर प्राइवेसी, एक प्रॉपर लग्जरी फील, स्पेशियस 3 BHK होम्स, हर बेडरूम के साथ बेल्कनी, नेचुरल लाइट और वेंटिलेशन ऑन पॉइंट, स्मार्ट फीचर्स लाइक एलेक्सा स्विचेस, CCTV सिक्योरिटी, लिफ्ट बैकअप और एम्पल पार्किंग। और लोकेशन हनुमान नगर क्रीडा स्क्वायर के पास, बेसिकली नागपुर के मोस्ट डिमांडेड एरियाज में। लग्जरी सिर्फ एमिनिटीज से नहीं आती, स्पेस और प्राइवेसी से आती है।